आपल्यासोबत शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। काही वेळापूर्वी तुम्ही ट्विट केलं आणि ट्विट करत असं म्हटलं की पुण्यातल्या साऊंडवरती जे आहे ते निर्बंध आणले जात आहेत, नक्की कोण आणतंय? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे शहराचा उत्सव, ह्या उत्सवाचा गणेश उत्सव असेल, आपलं दहीहंडी उत्सव, हे उत्सव पारंपरिक हे उत्सव साजरे केले जातात आणि वर्षानुवर्ष स्पीकर तिथं लावलेले जातात। आज कार्यकर्त्यांनी पुणे शहरामध्ये सगळी तयारी केलेली आहे आणि एखादे स्पीकर बुकिंग करायचं म्हटलं तर लाखो रुपये त्याला द्यावे लागतात। ते कार्यकर्त्यांनी खिशातून पैसे काढून ते आतापर्यंत वाटलेले आहेत आणि अचानक 8 दिवस आणि 10 दिवस तुम्ही जर सांगत असाल की तुम्ही स्पीकर लावायचे नाही तर हे योग्य नाही। आजपर्यंत काय स्पीकरमुळे काय असा मोठा गोंधळ झाला असं नाही आणि स्पीकर ही संस्कृती छोटे मोठे काय प्लाझ्मा असेल तर ते नाही लावले पाहिजे, पण जे स्पीकर हे लावले पाहिजे। एक स्पीकर आणि छोटा स्पीकर एवढा लावून उपयोग होणार नाही। माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे, याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही उत्सवाला गालबोट लावू नका। पुण्याचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि हा पुणेचा उत्सव, हा पुण्याचा उत्सव, पुणे शहराचा उत्सव हा जगामध्ये गणेश उत्सव केला जातो। तोच उत्सव त्याचप्रमाणे दहीहंडी उत्सव होतो, आपल्या नियमाप्रमाणे 10 वाजता बंद होतो। कालपर्यंत पुणे शहरात सगळे स्पीकर वाजत होते। आजच असं काय स्वप्न पडलं की स्पीकर लावले तर पुण्यामध्ये काय? असं म्हटलं की कसबा, विशेषतः कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सार्वजनिक उत्सव जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतात। तिथे एक उद्योजक असतील किंवा मग तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा संयुक्त दहीहंडी जे आहे ते करण्याचा नक्की घात घातला, नक्की काय आहे? नाही, पोलीस आणि काही लोक हातात हात घालून हा उद्योग करतायत। कोण आहेत? नाही, ते बोलतो मी, हे काय उद्योग करतात आणि आपण कोण वेगळेपणे, आपण काहीतरी वेगळे आहोत असं काहीतरी दाखवायचं, आपले काळे धंदे त्याच्यामध्ये सापटून न्यायचे आणि अशा पद्धतीने पोलिसांबरोबर राहून पैशाचा माच करून काही लोक ह्या गणेश उत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात। ही चुकीचं आहे। हा उत्सव दणदणीत झाला पाहिजे, हा संस्कृती आहे। आज गुलाल खेळला पाहिजे, ढोल वाजवले पाहिजे, स्पीकर वाजवले पाहिजे, उत्सव साजरा केला पाहिजे। या उत्सवाने काय कोणाचा काही त्रास होत नाही। आपण बघितलं तर पब संस्कृती किती जोरात आहे आज पुण्यात, एवढे पब वाजतात, तिकडे पोलीस कधी जात नाही, 4-4 वाजेपर्यंत वाजतात। त्याची काय डिलिंग होती, काय व्यवहार होतात ते काय आम्हाला लपून राहिलेलं नाही, तिकडे लक्ष देत नाही। एक दिवसाच्या सणाला जर अशा पद्धतीने करत असतील तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक गणेश कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि याच्यामध्ये आहेत। पण तुम्ही जे ट्विट मध्ये म्हटलात की उद्योजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, कोण नक्की? नाही, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आता आपण गणेश उत्सव बघितला, आता एक 5-6 वर्षामध्ये काही व्यावसायिकरण त्याच्यामध्ये आलं, काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणारे काही व्यापारी ह्याच्यामध्ये आहेत, गुटख्यावाले आहेत आणि याच्यामुळे मग त्यांनी पोलिसांच्या हातात हात घालायचा, पैसे खर्च करायचे आणि काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि खरे कार्यकर्ते, रस्त्यावर जे कार्यकर्ते लोकांसाठी काम करतात त्यांना बाजूला ठेवायचं ना। आम्ही कोणतरी पुणे शहराचे मोरके आहोत अशा पद्धतीने जे करतायत त्यांनी ते थांबवलं पाहिजे, पोलिसांनी बी थांबवलं पाहिजे आणि याच्यामध्ये सगळे उत्सवाला स्पीकर परवानगी दिली पाहिजे। आता तुम्ही म्हटलात की मी एकनाथ शिंदेना सुद्धा भेटणार आहे, एकनाथ शिंदेना भेटून काय सांगणार? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांना सांगणार की पुणे पोलीस आयुक्तांना तुम्ही विनंती करा किंवा तुम्ही आदेश द्या की याच्यामध्ये पुणेकरांच्या उत्सवामध्ये सगळे कुठले निर्बंध न आणता मग तुम्ही मांडव बारीक करा, रस्त्यावर मांडू नका, पण अनेक निर्बंध ते आणायचा प्रयत्न करतात। हे निर्बंध न आणता हे उत्सव तेवढेच दिमागदारपणे, डौलदारपणे आणि जे पारंपरिक होतात आले पाहिजे। तुमच्या जवळच्या कोणत्या मंडळाला परवानगी नाकारली का साऊंडची, की जेणेकरून तुम्ही आज ट्विट केलं, नक्की होतंय काय? पण नाही, याच्यामध्ये मीच म्हटलं की ज्या ज्या मंडळाने स्पीकर लावायचे त्यांनी लावा, जेवढे काय गुन्हे दाखल होते ते माझ्यावर होऊ द्या आणि माझ्या नावाने परवानगी मागा आणि नाही दिली परवानगी तर माझ्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, पण दहीहंडी आणि गणेश उत्सव बिगर निर्बंधांनी साजरे झाले पाहिजे। मात्र तुम्ही जे उद्योजकाचं नाव घेतलं नाही, कोण उद्योजक आहेत ते? थोडे घेतो, आता जरा थोडं अजून भरायचं राहिलंय, थोडं भरलं की घेतो एक दिवस त्याचं। म्हणजे परवानगी सरसकट दिली पाहिजे साऊंडला आणि साऊंड वाजले पाहिजे। हा, साऊंड वाजले पाहिजे आणि हा उत्सव दणदणीत साजरा झाला पाहिजे। ह्याच्या पलीकडे ह्याच्यापूर्वी माननीय आपलं अनेक मान्यतेने ह्याच्यामध्ये पूर्वीपासून काम केलं गणेश उत्सवामध्ये। आपले अनेक लोकांनी उत्सव साजरे केले, ते काही एका दिवसाचे उत्सव नाहीत आणि हा उत्सव हा हिंदू धर्माच्या संस्कृतीचा भाग आहे, त्यामुळे सगळे उत्सव दणदणीत झाले पाहिजे।
आपण पाहतोय की दहीहंडी उत्सवाला जे आहे ती साऊंडला परवानगी देण्यात यावी. कोणत्या मंडळाला परवानगी नाकारली तर माझ्या नावानं परवानगी मागा. गुन्हे माझ्यावरती दाखल झाले तरी चालतील, मात्र दहीहंडीला साऊंड वाजलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.